अशा पद्धतीने जी शेपूची भाजी केली जाते की नाही ती कुणाकुणाला माहिती आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ज्यांना माहीत नसेल ना तर त्यांनी नक्की अशा पद्धतीने करून खा. खूपच भारी लागते आणि एकदम एकच नंबर. म्हणजे ह्याच्यात जी केले की नाही हे पिठाचे गोळे आपण कणिक मिळतो की नाही त्यातला एक गोळा काढून ठेवायचा असे चपटे चपटे चकते करायचे आणि पिठात घुळवून घ्यायचे. मी घुळवून घेतलं नाही आणि तेलामध्ये मिरची टाकायच्या, लसणाच्या कुड्या टाकायच्या आणि मस्तपैकी हे चकत्या टाकून हलवून घ्यायचं आणि मग शेपूची भाजी बारीक चिरून टाकायची, छानपैकी परतून घ्यायची मस्त. आणि मग वरनं मीठ टाकायचं किंवा आधी तुम्हाला अंदाज असेल तर आधी पण मीठ टाकू शकता कारण भाजीला एकदम नंतर छोटी होते. आणि शेंगदाण्याचा भरपूर असा कूट टाकायचा आणि तुम्ही ही भाजी थोडी रबरबीत पण करू शकता. आणि जो आजारी माणूस असेल किंवा लहान मुलं असेल तर त्याला जर ही भाजी गरम गरम दिली, नुसती कोरडी खायला जर दिली तर लईच भारी, एकदम टाकाटाक होऊन जाते माणूस. म्हणजे बरंच वाटते त्या माणसाला. थोडं पाणी टाकायचं म्हणजे रबरबीत होती. मी इथं सुक्की केली कारण डाळ भात मी केलेलं होतं ऑलरेडी आणि मनस्वीला अशी सुक्की भाजी खूप आवडते. एकदा नक्की तुम्ही करून बघा, खूपच टेस्टी आणि चांगली लागते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.